नमस्कार मित्रांनो, मी आपलं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। आज आपण माहिती बघणार आहोत ती म्हणजे मुख्यमंत्री वयोश्री योजना आणि याचा तुम्हाला मी फॉर्म सुद्धा देणार आहे। ह्या योजनेकरिता ऑनलाईन सुविधा नाही आहे, याच्यासाठी तुम्हाला ऑफलाईन अर्ज सादर करायचा आहे। मी तुम्हाला आधीच सांगून देत आहे आणि हा अर्ज तुम्हाला कुठे मिळेल तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो। त्या पद्धतीने तुम्हाला अर्ज डाउनलोड करायचा आहे। याच्यामध्ये जे 65 वर्ष आहे किंवा त्याच्यावरील जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांच्यासाठी याच्यामध्ये गव्हर्नमेंट जे आहे त्यांना अपंगत्व, अशक्तपणा, त्यांना जे आजार आहे वयोमानानुसार त्याच्यासाठी योगोपचार केंद्र, मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यास जे आहे शासनानं 6 फेब्रुवारी 2024 रोजी मान्यता दिली आहे। याच्यानुसार 65 वर्ष वयावरील ज्येष्ठ नागरिक जे आहे त्यांना काही साहित्य घ्यायचं आहे, उपकरण खरेदी करायचं आहे, तर त्यासाठी सरकार त्यांना 3000 रुपये वन टाइम त्यांच्या बँक खात्यामध्ये जे आधार संलग्न त्यांचं बँक खातं आहे त्याच्यामध्ये जमा करते। योजनेच्या काही अटी आहेत। सदर योजना अंतर्गत लाभार्थी व्यक्ती ज्येष्ठ नागरिक याचा दिनांक 31/12/2023 अखेरपर्यंत वयाचे 65 पूर्ण केले असावे। 31/12/2023 पर्यंत ज्या व्यक्तीचे वय 65 वर्ष किंवा त्याहून अधिक आहे त्याच्याकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे। पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरण प्रमाणपत्र किंवा BPL राशन कार्ड किंवा सामाजिक सहाय्यक कार्यक्रमाअंतर्गत इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती योजनेच्या अंतर्गत किंवा राज्य केंद्र शासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्ती मिळत असल्यास पुरावा सादर करण्यात यावा। म्हणजे तुम्हाला जर कुठली सहायता मिळत असेल गव्हर्नमेंटची, जसं BPL कार्ड आहे तुमच्याजवळ, निवृत्ती वेतन तुम्हाला मिळत आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ, त्या श्रावणबाळ वगैरे, केंद्रीय राज्य केंद्रशासित सरकारच्या कोणती पेन्शन वगैरे मिळत आहे तर त्याचा सुद्धा तुम्हाला पुरावा देणं आवश्यक राहणार आहे। लाभार्थ्याचे कौटुंबिक उत्पन्न 2 लाखाच्या आत असणे गरजेचे आहे। तसंच स्वयं घोषणापत्र सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे। लाभार्थ्यांनी मतदान कार्ड सोबत जोडायचं आहे। राष्ट्रीयकृत बँक पासबुक झेरॉक्स प्रत सुद्धा सादर करायची आहे। पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, स्वघोषणापत्र लागेल, शासनाने ओळखपत्र विविध केलेले अन्य कागदपत्रे। योजनेचं स्वरूप काय आहे तर या योजनेमध्ये वृद्ध लाभार्थ्यांना शारीरिक असमर्थता, दुर्बलतेनुसार सहाय्यक भूत साधने, उपकरणे खरेदी करता येण्यासाठी याच्यामध्ये काही दिलेले आहे उपकरण, जसे चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वायकल कॉलर, हे तुम्हाला जे आहे याच्यातून विकत घ्यायचं आहे। आणि हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नागपूर इथे तुम्हाला जे आहे प्रत्यक्ष जाऊन फॉर्म द्यायचा आहे। इथे तुम्हाला ही लिंक दिलेली आहे, वयोश्री योजना फॉर्म PDF डाउनलोड। या लिंकवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा टाईपचं फॉर्म तुमच्या समोर येईल। महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष अर्थ सहाय्य विभाग, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नागपूरचा हा फॉर्म आहे। याच्यामध्ये ॲड्रेससुद्धा दिलेला आहे, डॉक्टर बाबासाहेब सामाजिक न्याय भवन, साक्ष औद्योगिक प्रशिक्षण केंद्रासमोर, श्रद्धानंद पेठ, नागपूर 22। इथे तुमचा फोटो लावायचा आहे, वर्ष, जिल्ह्याचे नाव टाकायचे आहे, ज्या जिल्ह्यात तुम्हाला अर्ज करायचा आहे, तुम्ही अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा, जे जिल्ह्यामध्ये असाल, अर्जदाराचे संपूर्ण नाव इथे टाकायचं आहे, आधार कार्डनुसारच टाकायचं, संपूर्ण मोबाईल क्रमांक, पत्ता, आधार क्रमांक, मतदान कार्ड असल्यास जोडायचं आहे, सोबत त्याचा नंबर इथे लिहायचा आहे। जन्मतारीख तुम्हाला टाकायची आहे TC नुसार किंवा 10वीच्या बोर्डनुसार। वय तुमचं किती आहे म्हणजे जन्मतारीख आणि किती वय झालेलं आहे ते करायचं आहे। शिक्षण किती आहे, जात कुठली आहे, नोकरी, व्यवसाय, उत्पन्न, स्वयं घोषणापत्र जोडलावे, तुमचं उत्पन्नाचं जे आहे प्रमाणपत्र ते जोडायचं आहे। दारिद्र्य रेषेखाली असेल तर BPL कार्ड जोडायचं आहे। दारिद्र्य रेषेखालील जे आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळतो असं नाही, सर्वांनाच मिळतो, परंतु इथे एक कॉलम दिलेला आहे की तुम्ही आहेत का। दिव्यांगाचा प्रकार असेल तर ते टाका, टक्केवारी प्रमाणपत्र जोडायचं आहे। पेन्शन जर तुम्हाला मिळत असेल किंवा वृद्धापकाळ निधी मिळत असेल तर त्याचा तुम्हाला पुरावा जोडायचा आहे। तर त्याचा पुरावा तुमची जी योजना आहे त्याचं तुम्हाला पेमेंट येत असेल तर पासबुकमध्ये तुम्ही ते दाखवू शकता, पासबुकची झेरॉक्स वगैरे जोडू शकता। मागणी करण्यात आलेले उपकरण कुठलं आहे, तुम्हाला कोणतं उपकरण पाहिजे ते याच्यामध्ये लिहायचं आहे। मागणी केल्यासाठी अंदाजित किंमत किती आहे ते इथे टाकायची आहे। उपकरण खरेदी केल्याचे तसेच मन स्वास्थ्य केंद्राचे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्याचे देय प्रमाण जोडले आहे का तर ते होय किंवा नाही करायचं। तुम्ही केलं आहे का, ऑलरेडी केलं असेल तर यस करायचं, घ्यायचं असेल तर नो करायचं। मागील 3 वर्षात लाभ घेतला नसल्याचे स्वयं घोषणापत्र या योजनेचा जे आहे 3 वर्षापासून तुम्ही लाभ घेतलेला नाही असं। आणि पासबुक, बँक खाते, IFSC कोड टाकायचं, इथं सही करायची आहे। आणि सोबत हे 2 स्वयं घोषणापत्र आणि सांगितलेले जे कागदपत्र आहे ते पहिलं जे घोषणापत्र आहे त्याच्यामध्ये तुमचं हे ॲड्रेस वगैरे विचारलेलं आहे आणि तुमचं हे वार्षिक उत्पन्नाचं स्वयं घोषणापत्र आहे हे इथे द्यायचं सही करून। त्यानंतर दुसरं जे आहे ते दिलेलं आहे उत्पन्न 3 वर्षापासून तुम्ही कुठलेही हे
या योजनेसाठी तुम्ही लाभ घेतलेला आहे. दुसरं स्वयंघोषणापत्र. तिसरं हे तुम्हाला वैद्यकीय प्रमाणपत्र जे आहे ते तुम्हाला भरून घ्यायचं आहे आणि जवळचं तुमच्या नगरपालिका किंवा महानगरपालिकेमध्ये जे तुमचं किंवा तहसीलवरती जे वैद्यकीय अधिकारी आहे त्यांच्या याच्यावरती स्वाक्षरी घ्यायची आहे की तुम्हाला काय. आणि तुम्हाला मग याच्यासाठी डॉक्युमेंट कुठले कुठले जोडायचे आहे. कागदपत्र मतदान कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक, आधार लिंक, शाळा सोडल्याचा दाखला, रहिवासी असल्याचं प्रमाणपत्र, रहिवासी स्वयंघोषणापत्र, वार्षिक उत्पन्न स्वयंघोषणापत्र, रहिवासी जे आहे दाखला जो आहे रहिवासी असल्याचं प्रमाणपत्र, याच्यामध्ये रहिवासी दाखला स्वयंघोषणापत्रच असतं. वार्षिक उत्पन्न मर्यादा 2 लाखापर्यंत, म्हणजे तुम्हाला उत्पन्नाचं सर्टिफिकेट BPL असाल तर राशन कार्ड वगैरे लावायचं आहे. तसंही राशन कार्ड लावून टाकायचं, इलेक्ट्रिक बिल आणि एक फोटो. तर असं सर्व हे केस तुम्हाला बनवून तुम्हाला जायचं आहे कुठे, तर ही जे दिलेला आहे ॲड्रेस याच्यावरती तुम्हाला जाऊन तिथं प्रत्यक्ष तुम्हाला हा फॉर्म द्यायचा आहे. ऑनलाईन पद्धतीने हा फॉर्म होत नाही. तरी मित्रांनो, तुम्हाला काही अडचण असेल तर नक्की कमेंट करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.